श्री गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करायची? श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे असल्यामुळे त्याचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. पारायण करताना अतिशय कडक नियमांचे पालन करावे लागते. तरच आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होते आणि त्याचा मनासारखा परिणाम दिसून येतो. गुरुचरित्र पूजेची मांडणी नेहमी शांततेत करावी. ती करताना व्यवस्थित लक्ष देऊन करणे गरजेचे आहे. पूजा विधीमध्ये काही कमी राहणार नाही याची काळजी घ्यावी. पूजा करण्याचा विधी आता आपण पाहूयात. आपल्या उजव्या हाताला देवघरातील शंखाची आणि डाव्या हाताला घंटेची स्थापना करावी. आता शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता तसेच फुले वाहावीत. कलशासमोर एक जोड पानावर एक बदाम, सुपारी आणि हळकुंड ठेवा. पूजा चालू असेल तेव्हा मनात अखंड गुरु दत्तात्रयांचा मंत्र ओम राम चिरंजीवी नमः किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जपण्यास सुरुवात करावी. स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा फोटो आणि गुरु दत्तात्रयांचा फोटो यांची मनपूर्वक पूजा करून हळद, कुंकू, अक्षदा, गंधाक्षता आणि फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावे. साक्षात दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात. त्यामुळे आपल्याबरोबरच श्री दत्त महाराजांसाठी देखील आसन ठेवावे. गुरुचरित्राच्या पोथीवर हे आसन म्हणून चौरंगाच्या पुढे एक पाट ठेवावा. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर अक्षता व्हाव्यात. त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवावी. पोथी वाचन करताना या आसनावरच ठेवून करावे. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची हळद, कुंकू, गंधाक्षता, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी आणि सरस्वती नमः मंत्राचा जप करावा. यानंतर वाचन सुरू करावे. कधीही पोथी उचलून हातात घेऊन वाचू नये. नियमाप्रमाणे आसनावर ठेवूनच तिचे वाचन करावे. वाचन झाल्यानंतर पोथी एका स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी. पारायण काळात अखंड दीप प्रज्वलित करावा. तो विझू देऊ नका. चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा आपण दिवा प्रज्वलित करू शकता. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. वाचन झाल्यानंतर दररोज गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या ताज्या अन्नाचा नैवेद्य द्यावा. तसेच सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी. धन्यवाद.